विरार पश्चिमेच्या बोळीण परिसरामध्ये एका इमारतीमधील तिसऱ्या माळ्यावरती गॅसचा स्फोट झाला असल्यामुळे भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। आपण जर बघितला तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। हा विरार पश्चिमेचा पद्मावती नगर बोळीण हा परिसर आहे आणि ही गोल्डन ओक नावाची इमारत आहे आणि या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरती आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास या ठिकाणी गॅसचा स्फोट झाला आणि यामध्ये आई आणि मुलगा आहे हे गंभीर स्वरूपात भाजले असल्याची माहिती समोर येत आहे आणि 70 ते 80% यामध्ये ते भाजले असल्याचं देखील समोर आलेलं आहे। विरारचे बोळीण पोलीस त्याचबरोबर वसई विरार महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। आपण स्फोट जर बघितला तर इतका भीषण होता की पूर्ण घरातलं साहित्य आणि हॉलची खिडकी ही बाहेर उडून पडलेली आहे आणि घरातील सर्व साहित्य जे आहे हे बाहेर पॅसेजमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। समोर जर बघितलं तर पूर्ण साहित्य हे पडलेलं आहे आणि यामध्ये आई आणि मुलगा हे गंभीर स्वरूपात भाजले असून वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सध्या जे आहे कुलिंगचं काम सुरू आहे। आग पूर्ण आटोक्यात आणण्यात आलेली आहे, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर हा स्फोट इतका भीषण होता की परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सध्या घटनास्थळी विरारचे बोळीण पोलीस आणि वसई विरार महापालिकेचं अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि जखमींना रुग्णालयात देखील पाठवण्यात आलेलं आहे। सध्या या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू आहे, परंतु या ठिकाणी मोठा स्फोट झाला असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार। भाई नाव काय आपलं? माझं नाव आकाश पाटील आहे। आकाशजी, काय घटना घडली नेमकी? इकडे आता पद्मावती नगर मध्ये गोल्डन ओक या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर भीषण स्फोट झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 व्यक्ती, एक आई आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालेले आहेत। 70 ते 80% भाजलेले आहेत। त्यांना त्वरित आता रुग्णालयात पाठवलेलं आहे। त्यांना आपले वसई विरार महानगरपालिकाचे अग्निशामक दल इकडे पोहोचलेलं आहे। पोलीस कर्मचारी सर्व इकडे आलेले आहेत। एवढा भीषण स्फोट झाला त्याच्यामुळे पूर्ण परिसरात भीतीचं वातावरण एक निर्माण झालेलं आहे। इकडे कशी आग होती, काय? सिलेंडरचा स्फोट झाल्याची आतापर्यंत खबर आलेली आहे। AC आणि सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। कशी परिस्थिती होती? परिस्थिती अशी आहे की एकदम भीषण स्फोट झाल्यामुळे पूर्ण परिसरात एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे।